नो, पंचांचा निर्णय नो. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या होते ती 7 बिना गड्याच्या मोबदल्यात. आणि त्याच्या फ्रीडचा जो संधी भेटते ती सचिन तिवारी याला बघू. या फ्रीडच्या नामे संधीचा काय फायदा घेतोय तो सचिन. फ्रीडचा चान्स होता तो सुद्धा गमावला आणि तो चेंडू मात्र निर्धाव काढला हंसराजानं. खरोखर चांगल्या प्रकारे गोलंदाजीमध्ये परिवर्तन दिसतंय हंसराजाचं. रखून ठेवलंय बॅट्समनला. जोरदार मारलेला चेंडू. अभी सूझबूझ के साथ हंसराज बॉल डालते हुए अभी तक तिवारी जी के सामने काफी अच्छा प्रदर्शन हंसराज जी का. जोरदार मारण्याचा प्रयत्न. चांगला झेल टिपलाय सर्वेश सर्वेश गुप्ता यानं. अनिकेत याच्या स्वरूपात मोठा धक्का बाद होतोय. त्याला नाराज व्हावं लागतंय. खरोखरच चांगल्या प्रकारे खेळू करू शकला असता पण आता त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो विनय. आजच्या दिवसातील चांगला बॅट्समन. चांगला षटकार ठोकतोय तो. पण त्याच्या समोर जो गोलंदाजीसाठी उभा आहे तो हंसराज. वेळ लावायचा नाही हंसराज यांनी. चालू करायचा सामना लगेचच. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. एक धाव फक्त. जोरदार अपील करण्याचा प्रयत्न. बहुत ही शानदार अपील सर्वेश हंसराज. बहुत ही शानदार. डायरेक्ट हिट लगने के बाद बहुत ही ज्यादा कॉन्फिडेंस होता है फील्डर को. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 9. 6 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती फक्त 9. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली हंसराज याने. फक्त 9 धावा दिल्यात. 1 गडी बाद केलाय. आता मात्र बॉलिंग मार्कवर येतोय तो नितेश गुप्ता. संघातर्फे दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. जोरदार मारण्याचा प्रयत्न. फक्त 1 धाव. एका धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकतोय. धावसंख्या होते ती 10. जोरदार मारला चेंडू. झेल टिपलाय. सचिन तिवारी स्वरूपात मोठा धक्का बसतोय. खरोखरच चांगल्या प्रकारे नितेश गुप्ता याची गोलंदाजी. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र धावसंख्या स्थिरावलेली. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होते ती 10. बहुत ही शानदार प्रदर्शन यहाँ पर गेंदबाजी में नितेश गुप्ता जी का. बड़े बड़े मैच में बहुत ही बड़ा उलटफेर हो रहा है. टॉप के बल्लेबाज नहीं चल पा रहे या तो मैच का प्रेशर है ये. आता मात्र त्यांची जागा वरून करण्यासाठी आले ते स्वतः कर्णधार रोहित. बघूया काय करतायत संघासाठी. कितपत धावा उभा करतायत. मारला चेंडू. फुलटॉचा चेंडू होता. थोडासा मिसफिल दिसतंय पण 1 धावसंख्या मात्र कंप्लीट होते. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 11. हा मात्र निर्धाव चेंडू नितेश गुप्ता याचा. आतापर्यंत फक्त 2 धावा दिल्या आहेत. 1 विकेट घेतला आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या होते ती 11. बॅट्समनला लखडून ठेवलंय. काही चान्स देत नाही आहे. सगळ्यात हायएस्ट स्कोर बनवणारा हा संघ आहे. जोरदार मारला चेंडू. फुलटॉचा चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. खरोखरच विनय प्रजापती यांनी चांगला पुन्हा एकदा जोरदार मारला चेंडू. चेंडू गेलाय मला वाटतं सीमारेषे बाहेर आणि चेंडू गेलाय षटकार. सलग 2 षटकार ठोकले विनय यानं. त्याप्रमाणे त्याचं नाव त्याप्रमाणे तो खेळतोय. प्रत्येक मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय तो विनय गुप्ता. धावसंख्या होते ती 23. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 23. आता मात्र धावसंख्येत चांगलं
परिवर्तन दिसतंय. नितेश यानं एक गडी बाद केला आणि 14 धावा दिल्यात. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि शिव बॉलिंग मार्फत येतोय तो शिव. संघातर्फे तिसरं षटक. पहिला चेंडू नो. ब्रीडची नामी संधी. गडी बाद झालाय. स्टंपिंग नाही. फ्रीडचा चेंडू होता, नाहीतर गडी तिरफाचित होऊ शकला असता रोहितच्या स्वरूपात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय शिव प्रजापती. त्यांचा निर्णय वाईट. 2 हात समांतर करून वाईट घोषित केले. अतिरिक्त धावसंख्येत धावसंख्या झाली ती मात्र 24. एक जोरदार मारण्याचा प्रयत्न. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. धावसंख्या होते ती 25. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होते ती 25. तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती. गोलंदाजी मार्कवर आहे तो शिव. बॅट्समनने लगेच यायचा, एवढा वेळ लावायचा नाही आहे, तयारीत राहायचं आहे. सामना चालू करायचा पंचांनी. रोहित याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो. अजित पाल. मात्र निर्धाव चेंडू. खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी शिव याची. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होता, पण चौरटी धावसंख्या करण्यात चांगला सजेश. काय धावसंख्येने धावसंख्या होते ती 27. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. जोरदार मारला चेंडू आणि झेल टिपलाय. खरोखर उत्कृष्ट झेल टिपलाय तो तिवारी यानं. चांगली बॅटिंग करतो, चांगली गोलंदाजी करतो, चांगलं क्षेत्ररक्षण करतो. खरोखरच चांगल्या प्रकारे खेळाडू खेळतोय तो. आणि विनयाच्या स्वरूपात मोठा धक्का बसलाय तो संघाला. हा ना, चांगला खेळतो बॅटिंग मध्ये, सगळं करतो. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या केली ती 27. दोन षटकांचा खेळ शिल्लक. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय तो तिवारी. या अगोदरच्या चेंडूमध्ये त्याने झेल टिपला होता. आता मात्र गोलंदाजी मार्कवर तिवारी. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे 4थं षटक. स्ट्राईकला खेळेल तो अजित पाल. चांगल्या प्रकारे तोडवलेला चेंडू. स्ट्राईक मात्र रोटेट होते. आता मात्र स्ट्राईकला खेळतो निलेश मिश्रा. बघूया काय करतोय संघासाठी. कितपत धावा करतोय. आणि नो. पंचांचा निर्णय नो. क्रीजच्या बाहेर पडल्यामुळे पंचांनी नो डिक्लेअर केलाय. आणि फ्रीडची मात्र नामी संधी भेटते ती निलेशला. धावसंख्या होते ती 29. 4 गड्यांच्या मोबदल्यात. चांगल्या प्रकारे टाकलेला चेंडू. फ्रीडचा चेंडू होता, पण तोही निर्धाव चेंडू. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा जोरदार टाकला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय तो तिवारी. उत्कृष्टरित्या गोलंदाजी करतो तिवारी. निलेश काही समजू शकत नाही आहे. धावसंख्या स्थिरावलेली. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. फक्त एक धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागते. स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या पुढे सरकते. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 30 या धावसंख्येवरती.
4 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होते ती 30. जोरदार मारला चेंडू, हा मात्र खराब चेंडू आणि त्याचा मात्र फायदा घेतलाय तो अजित पाल यानं. समाचार घेतलाय त्या चेंडूचा, चेंडू टाकलाय सीमारेषे बाहेर आणि धावसंख्या होते ती 36. थोडासा मात्र स्कोर पुढे सरकताना दिसतोय. जोरदार मारला चेंडू, पुन्हा एकदा जोरदार मारला षटकार. खरोखरच अजित पाल याने वारंवार दुसरा षटकार ठोकलाय. उत्कृष्टरित्या फलंदाजी भेटली अजित पाल यानं, त्याचा दाखवून दिलंय. धावसंख्या झाली ती 42. 42. 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 42. 42. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता मात्र गोलंदाजी मार्कवर दिसतोय तो हरीश पेंडम. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे शेवटचा षटक टाकतील तो हरीश आणि स्ट्राईकला खेळतो मात्र अजित पाल. निलेश शर्मा. जोरदार मारला चेंडू, थोडंसं कच्चाचं क्षेत्ररक्षण, पण मागच्या खेळाडूने तेवढंच कव्हर केलंय. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 43. चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, फ्रीडचा चान्स होता पण तो त्याने गमावलाय. फक्त एका धावावरती समाधान मानावं लागतंय. आतापर्यंत हरीश पेंडम याची चांगली गोलंदाजी. धावसंख्या मात्र रखडून ठेवली आता 45 रनांवरती. अवघे 4 आणि 9. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर. फ्रीडची पुन्हा एकदा नामी संधी भेटते ती निलेश याला. बघूया काय घेतोय फायदा त्या फ्रीडचा. पुन्हा एकदा नो. गोलंदाजी मात्र चांगली करतोय पण तो नो टाकतोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न, एक धाव काढण्यात चांगला थ्रो केलाय. चांगल्या प्रकारे थ्रो होता. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 49. 4 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या 49. त्या 3 चेंडूचा शिल्लक आणि बॅट खाली दिलाय बॉल. निलेश याने चेंडू टोटावलाय. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. निलेश याच्या बॅट मधून निघालाय हा पहिला षटकार. खरोखरच या 6 षटकाराने धावसंख्या मात्र पुढे सरकली. धावसंख्या होते ती 55. 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा फुलटाचा चेंडू, आता मात्र गळ्याच्या तेल टिपू शकला असता. थोडंसं गच्चाचं क्षेत्ररक्षण. एका धावावरती मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 56. शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. जोरदार मारला चेंडू पण चेंडू खाली एकही खेळाडू आला नाही. 2 रन कंप्लीट केलेत रनिंग बिटवीन द विकेट. अरे आता कॅमेऱ्यामध्ये बघावं लागेल. अंपायर जवळ लक्ष. आप फील्डिंग लगाओ, 1 रन माइनस हो जाएगा अगर वो रहेगा तो आप लोग फील्डिंग लगाओ फटाफट. कंटिन्यू. 1 रन माइनस हो जाएगा भाई अगर आप लोग फील्डिंग लगाओ फटाफट. और हंसराज अपने सलामी बल्लेबाज भेजो. बहुत ही अच्छा अभी तक का जीपीएल सीजन 2 का प्रदर्शन रहा है. अंपायर, स्कोरर, कैमरामैन, कमेटी मेंबर, इनके बहुत ही मेहनत है. और यहाँ पर बिना देखने की ज़रूरत है, वो बराबर पहुँचे हैं. कोई हाफ रन नहीं है, बराबर रन है. 2 रन. देखा.
त्याला सामना चालू करायचा आहे. 58 चला झालेत, 59 मंडळी रनांचे. लवकर चला लवकर, आता वेळ संपली. 30 चेंडूंमध्ये 59 रनांची आवश्यकता. ऐका 59 रोहित रनांची गुप्ता, आवश्यकता. बॉल को ना घसे कृपया करके। रोहित गुप्ता जी बॉल को ना घसे, हमारी नजरों से नहीं बच सकता। आपने बॉल पूरा घस दिया, उनको नया बॉल दो। बहुत ही होनहार कैप्टन है। और यहाँ पर ये एक बॉल का फाइन लगता हुआ रोहित गुप्ता जी से, एक बॉल माइनस होगा। बॉल सामना टेम्परिंग चालू करते हुए करायचा आहे. पकड़े गए हैं रोहित गुप्ता जी। 5 रन की पेनल्टी प्लस 1 बॉल का फाइन। बॉल टेम्परिंग करते हुए पकड़े गए। चालू कर, चालू कर. चलो जल्दी जल्दी, टाइम नहीं है। 10, 8, 10, 9। और बिहान का कॉल आया था मेरे को, बिहान का कॉल आया था कि पापा ने बहुत ही शानदार कैच छोड़ा। वो किसकी यादों में छोड़े? 59 रनांचा पाठलाग करताना पहिली जोडी मैदानात. स्ट्राईकला खेळतो सुनील वर्मा, नॉन स्ट्राईकला खेळतो सर्वेश गुप्ता. बघूया काय करता येतं. 59 रनची आवश्यकता, 30 चेंडू आणि 59 रनांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर दिसतोय तो निलेश. पहिलं षटक घेऊन येतोय तो निलेश. संघातर्फे पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक. बघूया काय होतंय. 30 चेंडूंचा खेळ, 59 रनांची आवश्यकता. पहिल्या षटकातील पहिला चेंडू, पंचांनी सामना चालू करायचा आहे. चल 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 चल, जल्दी 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 निलेश, गेम बॉल। पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. स्वतःचं खातं आणि संघाचं खातं एका धावसंख्येने चालू होत आहे. मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक धाव. जोरदार मारण्याचा प्रयत्न, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. जरा प्लेअरांनी लक्ष द्या, बॉल कोणीच घासू नये. बॉल जर घासला तर पेनल्टी लागेल. बॉल घिसना मत किसने. मारण्याचा प्रयत्न, पंचांचा निर्णय नो की वाईट. वाईट, 2 हात समांतर करून वाईट घोषित केलंय. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर. संघ पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. मारण्याचा प्रयत्न, थोडंसं गचाचं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक धाव. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होती आणि पुन्हा एकदा नो टाकला. जोरदार मारला चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. नोचा चेंडू होता, फ्रीडचा चेंडू होता. आणि सर्वेश गुप्ता रन घेण्याच्या नादात बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय फार्मा कॅपिटल संघाचा. निलेशाचा शेवटचा चेंडू, जोरदार ठोकलाय चेंडू. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. वर्मा याने दाखवून दिलाय. आणि या 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 13. आता मात्र जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 46 रनांची आवश्यकता. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय तो बलाढ्य खेळाडू विनय विनय गुप्ता. स्ट्राईकला येतोय तो सनी तिवारी. सनी तिवारी सुद्धा चांगली फलंदाजी करतो, चांगली गोलंदाजी करतो. एम्बुलेंस, एम्बुलेंस, इमर्जन्सी है क्या? चुकीच्या ठिकाणी बॉल लागलाय.
अरविंद पाल का एक वीडियो है जीपीएल के पास। थांबना थोडासा थांबलेला, थोडा इंज्युअर झाले होते विनय. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होत आहेत बॉलिंग मार्कवर विनय गुप्ता आणि स्ट्राईकला खेळतील ते सनी तिवारी. बलाढ्याचा खेळाडू सनी तिवारी, बघूया काय करतोय. जिंकण्यासाठी 24-23 चेंडू, अजूनही 46 रनांची आवश्यकता. जोरदार मारलेला चेंडू, चेंडू गेला सीमारेषे पार. तिवारी यांनी चांगल्या प्रकारे आपली खेळी करून दाखवली आहे. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी खेळी करून दाखवली आहे. खरोखरच चांगला खेळाडू तिवारीच्या स्वरूपात भेटलाय तो. नवीन आलाय ते समांतर हात घोषित करून वाईट घोषित केलाय. विनय यांच्या बऱ्याच वेळानंतर आपल्याला अतिरिक्त चेंडू दिसलाय. जोरदार मारावा चेंडू आणि चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. खरोखरच वर्मा आपण सुद्धा चांगल्या प्रकारे खेळी करतोय. आता मात्र समीकरण बदलतंय. 20 चेंडू आणि 33 रनांची आवश्यकता. स्कोर झालाय तो एका गड्याच्या मोबदल्यात 26. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती. 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. जोरदार मारला चेंडू, मला वाटतं हा पण चेंडू सीमारेषे बाहेर. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. वर्मा यांनी दिलाय षटकार ठोकून. विनय यांचं महागडं षटक. या षटकारानंतर समीकरण मात्र बदललंय. समीकरण होते ते 19 चेंडू आणि 27 धावा. खरोखरच आता मात्र सोपं आव्हान आणून ठेवलंय ते वर्मा यानं. मारण्याचा प्रयत्न, अतिरिक्त धावसंख्येत पुन्हा एकदा भर. अतिरिक्त धावसंख्येने धावफरक मात्र पुढे सरकलाय. धावसंख्या होते ती 33. बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू विनय याचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 33. एका गड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होती ती 33. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 26 रनांची आवश्यकता. आता मात्र बॉलिंग मार्कवर दिसत आहेत ते कैलास सर. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी मॅच विनिंग गोलंदाजी केली होती. बघूया आता काय करतायत या गोलंदाजीमध्ये कैलास सर. स्ट्राईकला खेळतो तिवारी, मारण्याच्या नादात गडी बाद होतोय. चांगल्या प्रकारे झेल टिपलाय. नेटला लागून झेल घेणं एवढं सोपं नसतं, पण त्यांनी अचूक झेल टिपलाय. खरोखरच विकी यांचा चांगल्या प्रकारे झेल. पहिल्या चेंडूमध्ये गडी बाद केलाय. कैलास सर यांची खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी. आता मात्र तिवारी याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो. नितेश, जोरदार मारण्याचा प्रयत्न, फक्त एक धाव. आतापर्यंत कैलास सर यांची चांगली गोलंदाजी. फक्त एक धाव खर्च केलाय 2 चेंडूंमध्ये. एक गडी बाद केलाय. पंचांचा निर्णय वाईड. 2 हात समांतर करून वाईड घोषित केलाय. एका धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकलाय. धावसंख्या होते ती 35. उलटाचा चेंडू, चेंडू गेलाय मला वाटतं सीमारेषे बाहेर. चौकार. चांगल्या प्रकारे खेळ करतोय तो सुनील वर्मा. आतापर्यंत 23 धावा केल्यात त्यानं. 2 षटकार ठोकलेत, 2 चौकार ठोकलेत. जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 20 धावा. चेंडू बऱ्याच वेळानंतर दिसतोय तो कैलास सर यांचा. जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेला सीमारेषे बाहेर. खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी केली सुनील वर्मा यानं. आतापर्यंत 3 षटकार ठोकले, 2 चौकार फेकलेत आणि वैयक्तिक खात्यावरती 29 धावा बनवल्या आहेत. टप्प्याचा चेंडू आणि गडी बाद होतोय वर्मा याच्या स्वरूपात. चांगल्या प्रकारे यष्टीरक्षक म्हणून काम करतोय तो विनय. आता मात्र 12 चेंडू आणि 14 रनांची आवश्यकता. थोडस सोपं असं समीकरण दिसतंय ते कॅपिटल संघाला. बघूया काय करतायत. आता मात्र मैदानात येत आहेत ते हंसराज. खूप नाव गोड आहे त्यांचं हंसराज. करायचा एवढा वेळ नाही घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय तो पाल आणि स्ट्राईकला खेळतो हंसराज. एवढा वेळ नाही घ्यायचा आहे. संख्या झाली 45. 12 बॉलामध्ये 14 रनांची आवश्यकता. स्ट्राईकला खेळतो नितेश, नॉन स्ट्राईकला खेळतील हंसराज. बघूया काय करतायत अजित पाल. मारण्याचा प्रयत्न, अजित पाल यांचा चेंडू, डोळ्याची पापणी
बंद न होताच चेंडू जातोय. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. आता मात्र एक धाव. स्ट्राईकला खेळतो हंसराज. हा मात्र चेंडू पंचांचा निर्णय नो. डायरेक्ट स्पीचच्या बाहेर पडल्यामुळे पंचांनी नो घोषित केलाय. फ्री हिटची नामी संधी भेटते ती हंसराज याला. थोडीशी चूक होती ती मात्र अजित पाल याच्याकडून. 6 चेंडू 12 धावा. चांगल्या प्रकारे मारला चेंडू आणि एक धाव काढण्यात चांगलं सयश. काय धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकतंय. धावसंख्या होते ती 48. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. 9 चेंडू आणि 11 रनांची आवश्यकता. चांगल्या प्रकारे टाकलेला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. आता मात्र 8 चेंडू आणि 11 रनांची आवश्यकता. अजित पाल याचे अवघे 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूंमध्ये किती धावा रोखतोय बघूया. जर 2 चेंडू त्याने निर्धाव काढल्या तर 11 चेंडू 6 चेंडू मध्ये आणि 11 धावा राहतील. चांगल्या प्रकारे टाकलेला चेंडू पण एका धावसंख्येवरती मागावं लागतंय आणि चेंडू दुसरी धावसंख्या काढण्यात चांगलं सयश. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. 7 चेंडू आणि 9 धावा. जोरदार मारलाय चेंडू. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर नितेश याच्या बॅट मधून. आता मात्र समीकरण बदललंय. जिंकण्याच्या दिशेने जात आहेत. 6 चेंडू आणि फक्त 3 धावा. कॅपिटल संघाला जिंकण्यासाठी फक्त 6 चेंडू आणि 3 धावा. गोलंदाजी मार्कवर येत आहेत ते स्वतः कर्णधार रोहित. बघूया काय करतायत, काय चमत्कार करतायत संघासाठी. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. आता मात्र 5 चेंडू आणि 3 धावा. आता मात्र 4 चेंडू आणि 3 धावा. गोलंदाजी मात्र चांगली करतोय. 2 चेंडूंमध्ये त्याने मात्र 2 गडी बाद केलेत. 4 चेंडू आणि 2 धावा. सॉरी 9चा चेंडू होता ना तो. 9 रन काउंट झालाय. 4 चेंडू आणि 2 धावा. बघूया काय जादू होते ती. एकदा 9 धाव. 2 धावा कंप्लीट झाल्या. जिंकलेत. हैदराबाद आणि कॅपिटल यांचे नाणेफेक करून घ्यायचे लगेचच. वेंकी सर, वेंकी सर, हंसराज भाई जल्दी आओ यार, तुम बहुत लेट करते हो. वेंकी सर, वेंकी सर. चष्मा लगवले से हिरो ना काही बाये बबुआ.